रात्रीचे साधारण 2 वाजले होते. सगळं घर शांत झोपलेलं आणि अचानक त्या शांततेला तडा गेला. अनुषला जोरात खोकला सुरू झाला. तो तडफडत होता, झोप येत नव्हती आणि प्रत्येक श्वासासोबत त्रास वाढत चालला होता. त्या क्षणी पालक म्हणून मनात एकच भीती असते, आपल्या लेकराला काही जास्त झालं तर. डोळ्यांसमोर प्रश्नांची गर्दी होते, पण उत्तर एकही नसतं. रात्रीचा वेळ असतो, डॉक्टर दूर असतात, फोन उचलायला कुणी नसतं आणि लेकराच्या खोकल्याचा आवाज मात्र काळजात घुसत जातो. काय करावं, कसं करावं हेच कळत नाही. त्या असहाय्यतेत उपाय शोधण्यासाठी मी ChatGPTला विचारलं. सल्ला साधा होता, पण त्या क्षणी तोच आधार वाटला. कोमट पाणी आणि मध. मी ताबडतोब उठलो, किचनमध्ये आलो, पातेलं घेतलं, पाणी तापवलं, त्यात 1 चमचा मध टाकला. ते पाणी हातात घेताना मनात एकच प्रार्थना होती, देवा याला आराम दे. रूममध्ये गेलो, अनुषला हळूच उठवलं. ते कोमट मधाचं पाणी दिलं आणि त्याला जवळजवळ अर्धा तास बसवून ठेवलं. थोड्या थोड्या वेळाने खोकल्याचा जोर कमी होत गेला, श्वास स्थिर झाला आणि शेवटी तो शांत झोपून गेला. तो क्षण शब्दात सांगता येत नाही. भीती, थकवा आणि सुटका सगळं एकाच वेळी. पण अशा रात्री एक गोष्ट शिकवतात, अचानक आलेला त्रास फारच बेकार असतो. नेमकं काय करावं हे कळत नाही, फक्त मन धावपळ करत राहतं. पालक असणं म्हणजे फक्त काळजी घेणं नाही, तर अशा क्षणी मजबूत उभं राहणं असतं. जरी आतून आपण घाबरलेलो असलो तरी. सकाळ होताच आम्ही देशिंगमध्ये डॉक्टर शिंत्रे यांच्याकडे गेलो. तपासणी करून घेतली, योग्य औषध घेतलं. कारण एक गोष्ट पक्की कळलेली असते, घरगुती उपाय हे फक्त तात्पुरती असतात. ते क्षणिक आराम देतात, पण मूळ कारण शोधायचं काम डॉक्टरांचंच असतं. गावाकडे राहतो म्हणजे डॉक्टरकडे जायचं टाळायचं हा हट्ट चुकीचा आहे. त्रास लहान वाटतो, पण दुर्लक्ष केलं तर तो मोठा होतो. त्या रात्री उपायाने अनुष झोपला, पण सकाळी डॉक्टरकडे जाणं हीच खरी जबाबदारी होती. पण माझ्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त एक विचार होता, असं काही पुन्हा होऊ नये.